ब्रॉट टू यू बाय विगार्ड। राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या प्रवक्त्या रुपाली ठोंबरे पाटील आपल्या सोबत आहेत। रोहित पवारांनी गुंडांच्या आरोपावर केलेल्या आरोपाला प्रत्युत्तर म्हणून त्यांनी एक ट्विट केलेलं आहे। रोहित पवारांनी सकाळी पत्रकार परिषद घेतली, फोटो दाखवलेत त्यांनी की अजित पवारांच्या प्रचारात मुळशी तालुक्यात अनेक गुंड होते, पुण्यातली प्रचार गुंडांकडून केला असं केलं आणि त्याने तुम्ही ट्विट करून प्रत्युत्तर दिले। मुळामध्ये एक लक्षात घ्या, जेव्हापासून आपली लोकसभा निवडणूक लागली आहे तेव्हापासून रोहित पवारांनी विकासाच्या कामावर चकार शब्द काढला नाही। फक्त भावनिक आणि टीका टिप्पणी करणं एवढंच रोहित पवारांनी काम केले। रोहित पवारांनी 3 कामं सांगावीत, 3 कामं, आणि माननीय अजितदादा सातत्याने सांगतायत की मी विकासाच्या जोरावर, कामाच्या जोरावर मतं मागतोय, तुम्ही मला विकासाच्या आणि कामाच्या जोरावर मतदान करावे। आता रोहित पवारांनी जी सकाळी तुम्हाला फोटो दाखवले तर त्या फोटोमध्ये आपण जेव्हा प्रचार करायला जातो अनेक लोक भेटतात। आता समोरचा व्यक्ती जी भेटायला आली आहे त्याच्यावर कोणते गुन्हे दाखल आहे, तो जेलमधनं जाऊन आला आहे का बाहेरनं जाऊन आला आहे का अजून काय आहे, हे उमेदवाराला समजण्याचा काही संबंधच नसतो। प्रचार असतो त्या प्रचाराला प्रत्येकजण हात जोडत मताचा जोगवा मागत जात असतो। आता अभय मांढरेंचे जे फोटो त्यांनी हे केलेले आहेत तर अभय मांढरे हे रोहित पवारांचे 20 वर्षापासून कुटुंबातले स्नेही आहेत। हा एक फोटो मी तुम्हाला दाखवते, हा फोटो तुम्ही बघा। हे रोहित पवारांचे वडील आहेत, एकीकडे हे स्वतः अभय मांढरे आहेत, हे रोहित पवारांचे सासरे आहेत आणि हे रोहित पवार आहेत। असे अनेक फॅमिली बरोबर त्यांचे फोटो आहेत। हे बघा, रोहित पवारांची बहीण आहे, रोहित पवारांची आई आहे, अभय मांढरे आहेत आणि दुसरे कोण असतील, म्हणजे अशी व्यक्ती जी तुमची घरातली आहे, जी तुमच्या आत्याच्या निवडणुकीसाठी सुद्धा ते जीवाचे रान करायचे, तुमच्या जामखेडच्या निवडणुकीसाठी जी तुमची एकटम झाली ना त्याच्या सुद्धा त्यांचा सिंहाचा वाटा होता। मग अशा वेळेला आज तुम्ही एवढ्या खालच्या दर्जावर जाऊन जी टीका टिप्पणी करताय किंवा दादांना विचारताय की हीच तुमचे विचार आहेत का, तर म्हणून त्यांना त्यांचा आरसा दाखवणं गरजेचं आहे ना, की जे 20 वर्षापासून तुम्हाला निवडणूक जिंकून देतात तेव्हा गुन्हेगारी दिसली नाही आणि आता लगेच तुम्हाला जर ते अजितदादांना पाठिंबा देत आहेत किंवा अजितदादांच्या सोबत काम करतायत म्हणल्यावर तुम्हाला गुन्हेगारी दिसली, तर हे दुपट्टी राजकारण आहे रोहित पवारांचं। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी-गार्ड AC स्टेबलाइजर का चमत्कार। असा देखील आरोप केलाय की हे गुंड जर प्रचार करणार असतील तर सरकार देखील गुंडांचं येईल। आधी देखील गुंड मंत्रालयात ज्या पुण्यातल्या कुख्यात गुंडांची व्हिडिओ समोर आले, स्टेटस समोर आले, पार्थ पवार भेटले, मुख्यमंत्र्यांच्या पुत्रांना अनेक जण भेटले, तर मग सरकार देखील गुंडांचं येईल असा देखील आरोप। मुळामध्ये कुठलाही गुंड प्रचार करत नाही। हे जे फोटो आहेत हे प्रचार करत असताना जे कोण भेटत असेल त्यावेळीचे ते फोटो आहेत। असे अनेक लोकांना भेटतात। तुम्ही पार्थ दादाचा विषय काढला, पार्थ दादा जे जयश्री मारनेंना भेटायला गेले त्या नगरसेविका आहेत आणि त्यांचे पती ते गजानन मारणे आहेत। आता घरी जर जयश्री मारनेंना भेटायला गेल्यानंतर त्यांचे पती जर घरात असतील तर हा पार्थ दादाचा दोष आहे का? मुळामध्ये मी पुन्हा सांगते की निवडणूक विकासावर, कामावर, मतदारांच्या संपर्कावर जिंकून येतात, नाही का अशी सारखी टीका टिप्पणी करून येतात। आणि काय झाले, सुप्रिया सुळे असतील किंवा रोहित पवार असतील यांच्या भावनिक जे करण्याचं चाललं होतं तो फेल गेला। हे जे काय आता खंडणी गुन्हेगारी जे सांगतात ते त्यांचं फेल जाते। ह्या सगळ्यांना फक्त काही ना काही करून अजितदादांना कसं कोंडीत पकडायचा, कसा त्रास द्यायचा याचाच प्रयत्न आहे। परंतु मी अगदी प्रामाणिकपणे सांगते, ग्राउंड लेवलला काम करून केल्यानंतर बारामती मतदारसंघाच्या मतदारांनी घड्याळाचं बटन दाबणं मनातनं अत्यंत पक्के केलेले आहे आणि उद्या इलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला कळेल मतदारांचा कौल कुणाकडे आहे आणि काय नाही आहे ते। पण कुठेतरी अजितदादांना कोंडीत पकडण्याचे वार त्यांचे सातत्याने चालू आहेत आणि ते त्यांचे सगळे वार फेल गेलेले आहेत। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी-गार्ड इन्वर्टर बैटरी का चमत्कार।
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये कालपासून या गुंडांच्या प्रचारामध्ये समावेश झालेले आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. रोहित पवारांनी आरोप केल्यानंतर आता रुपाली ठोंबरेने देखील ट्विट करत त्यांना प्रत्युत्तर दिले आणि ज्यांची नावं तुम्ही घेतायत त्या सगळे 20 वर्षापासून या तुमच्या सगळ्या निवडणूक प्रक्रियेत होते, कर्जत जामखेडच्या निवडणूक प्रक्रियेत असल्याचं देखील उत्तर रुपाली ठोंबरेंनी दिले. कॅमेरापासून सुशांत राऊतसह अभिजित पोते, TV9 मराठी, पुणे. ब्रॉट टू यू बाय विगार्ड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.